नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण सुपरफास्ट 24 बातम्या बघणार आहोत। चला तर सुरू करूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सुरू झालेला टॅरिफ वॉर आता थोडं शांत होण्याचे चिन्ह आहेत। ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावरून मोठा यू-टर्न घेतला आहे। त्यांनी भारताला दिलासा दिला आहे, पण चीनला मात्र मोठी शिक्षा झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा हा दुसरा कार्यकाळ आहे। पश्चिम रेल्वेवर शुक्रवार आणि शनिवार रात्री पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेचे 334 लोकल ट्रेन रद्द करण्यात आले आहेत। तसेच एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील मोठा बदल होणार आहे। एसटी महामंडळाची एकीकडे आर्थिक कोंडी सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमामुळे तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे। देशभरात खळबळ उडवून देणारा महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा सहभाग असल्याचा आरोप केंद्रीय तपास यंत्रणेने केला आहे। अलीकडेच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणासंदर्भात बघेल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहिरात। सांगोलो येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यात आमदार राजू खरे यांनी केले जाहिरातीने स्वागत। नाशिक शहरात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मिरवणुका वाहतूक मार्गात मोठा बदल होणार आहे। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारंपरिक मिरवणुका होणार असल्याने वाहतूक नियोजन दुपारी 3 पासून मिरवणुका संपेपर्यंत चौक मंडळी परिसरात वाहनांना बंदी, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन। महावीर जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील जैन मंदिरात भगवान महावीर स्वामी यांच्या दर्शनासाठी उपस्थित राहिले। ठाणा जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर स्वामीचे जन्म कल्याण महोत्सवानिमित्त महारथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं। 4 दिवसांच्या उच्चाकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे। आयएमडीच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे। गेले 5 दिवस नाशिकमध्ये उन्हाचा सर्वाधिक झटका बसला। आजपासून उष्णतेचा झळा कमी होणार आहे। सर्वाधिक तापमानाची नोंद 41 अंशावर झाली होती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत। उद्या रात्री बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नशिबामधील निवासस्थानावर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत, तर दुसरीकडे राज्यभरातील पहाराचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत। आज बीड जिल्हा न्यायालयात मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी होईल। धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आज सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर होणार आहे। या प्रकरणातील सर्व क्रूर आरोपींना फाशी होणे गरजेचे आहे, तर चार्जशीट फ्रेम होण्याची धनंजय देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। पाठीमागचे आमदार संजय शिंदे यांच्या काळात कुठलं ठोस काम झालंय ते दाखवा, अशी टीका आमदार नारायण पाटील यांनी केली। माझ्या काळात पण ठोस काम झाली, ती त्यांच्या 5 वर्षाच्या काळात ठोस काम झाली ती दाखवा, असे आवाहन त्याने केले। पाण्यासाठी वसईच्या पूर्व पट्टीतील नागरिकांनी आक्रमक होऊन वसई विरार महापालिकेचे प्रभाग जी कार्यालयात काल ठिय्या आंदोलन केले आहे। कामण, देवदल, कोल्ही, चिंचोटी परिसरात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांनी सामना करावा लागला असल्याने माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। वसईत एका स्कूल बस चालकाने भराघाव वेगात येऊन 2 रिक्षा चालकांना उडवले आहे। वसई पूर्व वसंत नगरी सिग्नलवर रात्री 10:30 वाजता सुमारास ही घटना घडली आहे। या अपघातावेळी बस चालक एवढा भारगावात वेगात होता की रिक्षा चालकाने उडून तो रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत जाऊन बस थांबवली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्या माध्यमातून मदत न केल्याची चौकशी अहवालात ही समोर आली आहे। या अनुषंगाने अनेक रुग्णालयाचे धर्मालय असूनही त्याची माहिती देत नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आहे। मुंबई पोलीस आंध्र प्रदेशमध्ये जाऊन कुणाल कामराला घेऊन येणार असल्याची माहिती राहुल कनालने दिली आहे। कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणात राहुल कनालवर गुन्हा दाखल झाला आहे। आठवड्यातून 2 वेळा राहुल कनाल याला न्यायालयाने खार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले। कुणाल कामराला 16 तारखेला मुंबई हायकोर्ट हजर करणार ही माहिती देखील त्यांनी दिली आहे।
मुंबईतील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूरच्या मैत्री पार्क येथे एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञातांनी जवळून गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर घबराट पसरली असून घटनास्थळी गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचले आहेत। या घटनेत सदरुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम शहरात मुसळधार पाऊस पडला। या परिणामामुळे या भागातील हवामान थंड झालं आहे। गेल्या महिनाभरापासून शहरात उत्तेजनाची लाट असूनही पावसामुळे लोकांनी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। भद्राद्री कोत्तगुडम जिल्ह्यात आगीच्या दुर्घटनेत एक व्यक्ती जिवंत जाळून मृत्युमुखी पडली। अन्नापुरेड्डीपल्ली मंडळीतील तलकदारू बंजारा गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। शेख याकूब पाशा आणि गौस पाशा या 2 लोकांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहे। काँग्रेस पक्षाचे नेते शेख अकबर म्हणाले, संपूर्ण मुस्लिम समुदाय वक्फ विधेयकाचा निषेध करतो। त्यांनी भाजपने आता आपली भूमिका बदलावी अशी मागणी केली आहे। भाजपने आणलेल्या वक्फ विधेयकाला विरोध करत आहेत। ते म्हणाले की वक्फ जमिनी वक्फ म्हणजे देवाच्या मालकीच्या जमिनी, ज्यावरून धार्मिक नेते मुसलमानांमधील गरिबांना मदत करणारे निर्णय घेतात, त्या काढून घेणे अन्याय आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे। पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगांतर्गत 25,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे। जगनचा करिश्मा कमी झाला की वाढला यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या भेटी दरम्यान येणारी गर्दी त्यांच्या करिश्माची साक्ष देते का आणि त्यावेळेच्या जनतेचा पाठिंब्याचा ओघ अजूनही दिसून येते का? मतदारसंघातील नेत्यांच्या हालचाली मंदावल्या आहेत, त्यामुळे जगन यांना पुढे जनताचा अजूनही संधी आहे। आगीत जखमी झालेल्या पवन कल्याणच्या मुलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस। अभिनेत्याने दिली लेकाची प्रकृतीची माहिती, म्हणाले तो आता हळूहळू बरा होत आहे। त्याचबरोबर पवन कल्याणने त्याच्या मुलासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले। चित्रपट अभिनेते पोसानी कृष्णा मुरली यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। सुल्लूरपेटा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावर स्थगिती द्या। या प्रकरणातील तपास अधिकारी मुरली कृष्णावर यांच्यावर संताप। यंग इंडिया पोलीस स्कूलचे उद्घाटन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते यांनी लहान मुलांसोबत फुटबॉल खेळला। म्हणाले, सरकारी शाळांमधील मूलभूत व्यवस्थेत त्रुटी आहेत, आम्ही त्यात बदल घडवून आणू आणि सैनिक शाळांचे धर्तीवर आम्ही यंग इंडिया शाळांचे रूपांतर करू। या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। पुन्हा उद्या भेटू।